हॅलो फ्रेंड्स, आज आपण ड्युअल बँड डिजिसॉल राउटरचं कॉन्फिगरेशन शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे डिजिसॉल राउटरचा डिफॉल्ट IP ॲड्रेस आणि युजरनेम पासवर्ड. त्यासाठी आपण नेटवर्कला कनेक्ट करू डिजिसॉलच्या वायफाय थ्रू. आपण वायफाय थ्रू नेटवर्कला कनेक्ट झालो आहे. त्यासाठी आपण गुगलमध्ये जाऊन त्याचा डिफॉल्टवाला IP ॲड्रेस टाकू. तर तो असा आहे 192.168.1.1. अशा प्रकारे डिजिसॉल राउटरचं फर्स्ट पेज ओपन झालेलं आहे. तर युजर नेम आहे त्याचा डिफॉल्टवाला ॲडमिन आणि पासवर्ड आहे digisol@321. डी कॅपिटल आहे त्यामध्ये. तर आपण कॅपचा टाकून घेऊया WZNQY. अशा प्रकारे राउटरमध्ये आपण एंटर झालेलो आहोत. तर ओल्ड पासवर्ड टाकला होता आपण डी कॅपिटल digisol@321 तो टाकूया digisol@321 आणि आपण न्यू पासवर्ड सेट करूया आपल्या राउटरसाठी. तर आपण असा सेट करूया की ॲडमिन 123 टाकतोय मी. तुम्ही पण काही पण टाकू शकता म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तो कन्फर्म पासवर्ड तोच आहे ॲडमिन 123. अशा प्रकारे राउटर ओपन झालेला आहे. तर आपण त्याला ओपन करूया. आपण जो युजरनेम पासवर्ड सेट केला आहे त्यानं. युजरनेम आहे ॲडमिन, पासवर्ड आहे ॲडमिन 123 आणि आपण आता त्याचा कॅप्चा टाकून घेऊयात. त्याच्यासाठी तो आलेला आहे स्मॉलमध्ये आहे EI8C6. राउटर ओपन झालेला आहे. तर आपण राउटरमध्ये वॅन कॉन्फिगरेशन करण्यासाठी आपल्याला नेटवर्कमध्ये जावं लागेल. नेटवर्कमध्ये जे काही पहिले कॉन्फिगरेशन आहे ते आपण पहिल्यांदा डिलीट करू. हे आपलं डिलीट झालेलं आहे कॉन्फिगरेशन. आता आपण नवीन ॲड करूया. आपण मोड हा राऊट ठेवतो. आपण PPP मोडमध्ये करतोय. आता युजरनेम टाकूया डायरेक्ट. जो ISP प्रोव्हाइड करते आपल्याला तो युजरनेम असेल तो मी घेतोय आमचा. आणि जो पासवर्ड त्याचा दिला आहे तो मी यामध्ये एंटर करतोय. अशा प्रकारे आपलं वॅन कॉन्फिगरेशन झालेलं आहे. त्याच प्रकारे आपण राउटरचा युजरनेम पासवर्ड सेट केल्यानंतर आपण राउटरचा जे लॉग इन करायचं आहे त्यासाठी आपण 2.4G आणि 5G नेटवर्कला पासवर्ड सेट करूया. तो 5Gला कनेक्ट करण्यासाठी आपण नाव सेट करूया. इथं ऑलरेडी कंपनीचं आहे डिजिसॉल 5G. तर आपण येथे सेट करूया अमित _5G आणि आपण त्याचा पासवर्ड सेट करूया 1234567 8. अशा प्रकारे आपलं 5Gचं झालेलं आहे. तसंच 2.4Gचं पण आपण सेट करून घेऊया. आता आपलं नेटवर्क डिस्कनेक्ट झालं बिकॉज आपण 5Gचा पासवर्ड चेंज केला. तर आपल्याला पुन्हा कनेक्ट करण्यासाठी 5Gला आपण कनेक्ट करून घेऊयात. डिजिसॉल 5Gला कनेक्ट करूया. अशा प्रकारे आपण पुन्हा नेटला कनेक्ट झालो आहे. असं आता आपण 2.4Gला पासवर्ड सेट करू. आपण 2.4Gचं आपण करूया नाव अमित _2.4G आणि आपण पासवर्ड सेट करूया 1234567 8. अशा प्रकारे डिजिसॉल राउटरचं कॉन्फिगरेशन आपण केलेलं आहे. धन्यवाद.